जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले काकी बाद में बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ अत्यंत दमदार धमाकेदार असणार आहे। दिवाळीपूर्वी कसा धमाका असतो ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि सर्वात महत्त्वाच्या बातम्या आपल्या चॅनलवर एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आणि संपूर्ण पाहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा म्हटली परीक्षेमध्ये कट ऑफ लागतो, बरोबर। कट ऑफ एक मार्काने विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही मित्रांनो, तर तुमचा 1 मार्क मी आज वाढवणार आहे, तो सुद्धा समोर स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट बातम्या आहे, पोलीस शिपाई नव्हे आता पोलीस अंमलदार म्हणा। तर विद्यार्थी मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्ही जेव्हा कधीही पाहिली असेल तर त्यावेळी मी कधीही पोलीस शिपाई जरी लिहिलेलं असलं तरी मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो, कारण बऱ्याच वेळा माझा अनुभव आलेला आहे की काही जे मित्र माझे आहेत किंवा काही स्टुडंट आहेत जे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झालेत, तर त्यांना पोलीस शिपाई म्हणून स्वतःचं पद सांगायला थोडी लाज वाटते किंवा संकोच वाटतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच कारणाने आता पोलीस अंमलदार तर अशा पद्धतीने म्हटलं जाणार आहे। तर हा प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो। तर बघा, प्रश्न येऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये, पोलीस शिपाईला आता काय म्हणून संबोधले जाणार किंवा पोलीस शिपाईला आता डॅश डॅश म्हणून संबोधले जाणार। तर याचं उत्तर कमेंटमध्ये आता जरूर टाईप करा, म्हणजे तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात राहील। तर पोलीस अंमलदार म्हणून तुम्ही कमेंटमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो, हे नाव टाईप करा, म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील आणि हा परीक्षेच्या दृष्टीने 1 मार्क वाढवणारा तुमचा प्रश्न तयार झाला। आता पहिल्यांदा मी तुमचा 1 मार्क वाढवला। आता महत्त्वाची आणि सर्वात मोठी धमाकेदार आनंदाची बातमी म्हणजे राज्यामध्ये 25,000 जागा आता रिक्त आहेत। 12,538चा आकडा आता तो तर आहेच, पण आता 25,000ची डायरेक्ट मेगा भरती निघणार मित्रांनो, 25,000ची। त्यामुळे तुम्ही किती कसरत केली पाहिजे, किती मेहनत घेतली पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे यावरून सिद्ध होतं। तर आता डिटेल माहिती आपण बघूया की कशा पद्धतीने पदं भरली जाणार किंवा रिक्त पदांचा आकडा कशा पद्धतीने मागवला गेला आहे। तो महत्त्वाची बाब लक्षात घेऊन घ्या। ठळक बातमी जे पेपरमध्ये आलेली होती, आगामी 2 वर्षांची एकत्रित भरती राबवली जाणार। म्हणजे काय, तर 2019ची आणि 2020ची भरती ही एकत्र होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आरक्षण निहाय माहिती काढण्याचे काम सुरू झालेले आहे। आरक्षणानुसार 2019-20 मध्ये भरती न झाल्याने 12,500 जागा त्या रिक्त आहेत ऑलरेडी। त्यानंतर डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25,000 पदांची भरती ही राबवली जाणार आहे मित्रांनो। आता एवढी मोठी भरती होणार 25,000ची, ठीक आहे, तर खूप जास्त मोठी भरती होणार आहे। त्यामुळे प्रशिक्षण केंद्र जे असतात जिथं आपल्याला ट्रेनिंग दिली जाते, तर एवढ्या पोलिसांना ट्रेनिंग देणं शक्य होणार नाही। त्यामुळे अजून एक ट्रेनिंग सेंटर आता होत आहे ग्राउंडची प्रॅक्टिससाठी मित्रांनो। तर या ठिकाणी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर 2-2 तुमच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आता असणार आहेत सिलेक्शन झाल्यावर। आता डिटेल बातमी जी होती पेपरमध्ये ती आपण माहिती घेऊयात। तर सोलापूर पेपरला आलेली होती, सोलापूरचा जो पेपर असतो डिस्ट्रिक्ट लेवलचा, राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पळून असलेली डिगबार प्रकरणं, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू किंवा आपण त्यांना शहीद म्हणू शकतो, हा शब्द इथं चुकीचा आहे मित्रांनो। पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती बडतर्फ निलंबनामुळे राज्यात पोलीस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे। या पार्श्वभूमीवर वर्षअखेर मोठी पोलीस भरती होण्याची दाट शक्यता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं। ठळक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, आगामी 2 वर्षांची एकत्रित राबवली जाणार भरती प्रक्रिया। त्यानंतर कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्त झालेली पदे, तर अशा पद्धतीने मोठा लॉट निर्माण झाला मित्रांनो। तर खूप मोठी बिग अपडेट आहे। 2019-20 मध्ये भरती न झाल्याने 12,500 जागा रिक्त, डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25,000 रिक्त पदांची भरती राबवली जाणार। विद्यार्थी मित्रांनो, भरती निघते त्यावेळी विविध जे स्कीम असतात त्यामध्ये फॉर एक्झाम्पल वेगवेगळे आरक्षण असतात। प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असतील, दिव्यांग व्यक्ती असतील किंवा इतर अनेक विद्यार्थी ज्यांना वेगवेगळे प्रकारचे फॅसिलिटीज असतात, त्यामध्ये अनुकंपाधारक विद्यार्थी असतील किंवा पोलिसांचे तुम्ही पाल्य असाल, तर पोलिसांचे पाल्य जर आपले व्हिडिओ पाहत असतील
तर त्यांनी जे प्रमाणपत्र असतं ते कशा पद्धतीचं असतं त्याची मागणी केली होती, तर ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं आहे. तर या ठिकाणी शासन निर्णय गृह विभाग, तर यामध्ये पोलीस पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि त्या ठिकाणी प्रमाणपत्र नाव असतं, खाली श्रीमती कुमार या ठिकाणी नाव असतं, यांचे वडील डॅश डॅश यांचा हुद्दा नेमणुकीचे ठिकाण हे या कार्यालयाच्या आस्थापनेवर डॅश डॅश या पदावर कार्यरत होते, ते दिनांक इथं तारीख असते रोजी नियम वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाले आहेत, त्यामुळे शासनपत्र गृह विभाग क्रमांक त्यानंतर हे सर्व दिलेलं असतं. मधील स्पष्टीकरणानुसार श्री डॅश डॅश यांना पोलीस पाल्य म्हणून 3% राखीव असलेल्या पदावर पोलीस शिपाई भरती 2020 मध्ये आवेदन अर्ज सादर करण्याच्या विनंतीवरून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस कॉन्स्टेबलचे मुलं आहात किंवा तुम्ही जर पोलीस डिपार्टमेंट खात्यामध्ये असाल आणि तुमचे वडील असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र तयार करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 3%चा फायदा होणार आहे मित्रांनो. भरती प्रक्रियेला 3%चा फायदा होणार आहे. तर ही खूप महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅटसुद्धा दाखवला आपण. 23 ऑक्टोबर रोजीचा एक GR आलेला होता मित्रांनो. तो GR तुम्हाला सांगतो, तो GR होता. विषय त्याचा समजून घ्या. दिनांक 1/1/2021 ते 31/12/2022 पर्यंत पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस कॉन्स्टेबलला काय म्हणाल मित्रांनो, कमेंटमध्ये लवकर टाईप करा. पोलीस अंमलदार, ठीक आहे, संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची संख्या माहिती पाठवण्याबाबत, ठीक आहे. म्हणजे 2021 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांची आता माहिती मागवण्यात येत आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की किती धावपळ सुरू आहे. तर आपली 2019 आणि 20ची पदं रिक्त असताना 2021ची पदं मागवण्यात येत आहे. म्हणजे शासनाचा लवकरच या भरतीला काढण्याचा एक कल आहे. पण जो मुद्दा या ठिकाणी आडवा येतो तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. तर तो दिवाळी अखेर नक्कीच सॉल्व्ह होईल आणि दिवाळी अखेर लवकरच आपली पोलीस भरतीसुद्धा सुरुवात होणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आता महत्त्वाची बातमी म्हणजे काय मित्रांनो, तर बरेच विद्यार्थी हे मेहनत करायचं सोडून एक दुसरा जो मार्ग असतो तो मार्ग स्वीकारण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो किंवा तो मार्ग त्यांना सुचतो की विद्यार्थ्यांनी अभ्यास करून किंवा ग्राउंडवर मेहनत करून त्यांचं सिलेक्शन होत नाही, त्या ठिकाणी वशिला वगैरे बाजी चालते. तर अशा ठिकाणी तुम्ही अशा कोणत्याही आमिषामध्ये फसू नका मित्रांनो. न्यूजपेपरमध्ये दररोजच्या अशा बातम्या येत असतात की या भरतीला इतके पैसे दिले आणि आमची फसवणूक झाली, डुप्लिकेट जॉईनिंग लेटर दिलं. तर अशा या वाईट अफवांना बळी पडू नका आणि तुम्हाला नक्कीच या आपल्या व्हिडिओचा फायदा झाला असेल असं मला वाटतं. तर या ठिकाणी आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.